थँक्यू सो मच भाऊ पाटील. सामना पाहायला मिळतोय टीम चिंचोड्याच्या पाड्याच्या विरोधात कौसा संघ. सलामीची जोडी मैदानावरती कौसा टीमची पाहतोय आपण. अजय टकले आणि हॅरी ला पाहतोय. किरण दळवे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होतोय. गोलंदाज हरिचंद्र मात्रे यांना पाहतोय. अजयला पाहतोय स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फायदा उठवता आला नाही आहे. सर्कलमध्ये अगदी खेळून काढलंय तोपर्यंत सिंगल. एक धाव मिळाली स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना. पाच षटकांचा सामना आहे. पहिला सामना आडिवली संघाने जिंकला, त्याच्यानंतर चिकनगर संघाने बॅक यस फलंदाज बाद पाठीमागे सरकले. हिट विकेट झाले. पाय लागला आणि पहिला धक्का लागला या टीम कौसाला. कौसा संघाला एक या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. 51चा खेळाडू भारत गायकर यांना पाहतोय आपण मैदानामध्ये येत असताना. आजच्या दिवसामध्ये हायस्कोर सुद्धा पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर 89 धावा. पहिल्या सामन्यात 94 धावा होत्या. दुसऱ्या सामन्यात सुद्धा 80 धावा कुटण्यात आल्या. म्हणजे खेळपट्टी बघा किती पाटा खेळपट्टी आहे. सहजरित्या चेंडू बॅटवरती येत असतात. त्या 94 बिग शॉट खेळायचा होता. बॉल अब येत आहे. फिल्डर दोन फिल्डर. ओ कॅचचा अंदाज घेता आला नाही आहे. विकेट मिळाली असती. एकच धाव. 2 धावसंख्या झाली आहे. 2 बाद 1. कौसाच्या विरोधात चिंचोड्याचा पाडा संघ पाहा मिळतो आपल्याला. गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हरिचंद्र म्हात्रे यांना पाहतोय. त्यांचा मेन गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज. पॉवर प्लेमध्ये चांगली सातत्याने गोलंदाजी करत असतात ते. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर पुढे सरकले. मात्र चेंडूने वळण घेतलंय. पहिला टप्पा घेत असताना बॉल गेलाय सीमा पार. पहिला चौकार पाहा मिळतोय अजय टकलेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अगदी यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न. थोडीशी एज लागली. चेंडू पाठीमागे जातोय. चौकारानंतर डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच षटकामध्ये धावा झाल्यात त्या 1 बाद. फक्त 6 धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती पाहा मिळतात. अत्यंत चांगलं हरिचंद्र म्हात्रे यांचं पॉवर प्लेचं षटक राहिलं. जिथे तुम्हाला चांगली बॅटिंग करायची असतं पॉवर पॅक, मात्र त्या षटकामध्ये विकेट गेली. एकच चौकाराचा अपवाद वगळला तर अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना फलंदाजाला मोठे फटके मारू दिले नाही आहेत. चांगली गोलंदाजी. कारण याच्या अगोदर 2 सामन्यामध्ये पाहिल्या भरपूर धावा झाल्या, मात्र या सामन्यामध्ये कुठे का होईना
सुरुवात मात्र या टीमची अगदी सावधपणे झाली आहे. हा एक सिनियर खेळाडू, सर्वात वयस्कर खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळतात. मारुती मामा म्हात्रे यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. पिटूचं आहे दुसरं षटक. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याच्यावरती फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला फोल्डर आहेत, अडवलंय चेंडूला. तोपर्यंत 2 धावा, 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. चांगला बॅकअप दिला जातोय. 2 धावसंख्या पुढे सरकतोय. 8 ही धावसंख्या पाहा मिळतो आपल्याला. एकूण 7 चेंडू झाल्यात, फक्त 8 धावा कौसा संघ. प्रथम बॅटिंग करत असताना पाहतो आउटसाइड स्टंप एज होती आणि तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पाहतो. या वयात पाना किती फिटनेस चांगला मारुती मामांचा पाहा मिळतो आपल्याला. स्पिन गोलंदाज. पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं, चेंडू गेलाय डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. भारत सारख्या फलंदाजाला जागेवरती थांबवलंय. त्यामुळे चेंडू डॉट जात असताना सलग 2 चेंडू डॉट गेल्यात. थोडासा विचार विमर्श तर करावाच लागेल आता टीमला. पुन्हा एकदा चांगला सरप्राइजिंग डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी. पहा किती चांगली गोलंदाजी करतात या वयामध्ये सुद्धा, कारण सर्वात वयस्कर या टीमचे खेळाडू आहेत. आणि काय फिटनेसपणा जपत असताना पाहतोय आज या मैदानावरती. चांगल्या खेळाडूला जागेवरती थांबवले, सातत्याने डॉट चेंडू फेकतात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका आणि रन आउट व्हावं लागेल. बॅट त्यांच्या हवेतच राहिली. चांगला थ्रो, चांगला कॅरी केला गेलाय आणि फलंदाज बाद झाला. दुसरा धक्का लागत असताना टीम कौसाला. धावसंख्या पाहिली तर फक्त 9 धावा आहेत. स्कोरबोर्डवरती फक्त 9 धावा. एक लास्ट टू गो. जितू आल्यात आता 4थ्या क्रमांकावरती. फटका चांगला येते. ऑफ ड्राय. जबरदस्त हॅडबॅक लिपचा वापर करत असताना भारत गायकर यांच्या बॅटमधून आला शेवटच्या बॉलवरती षटकार. अतिशय चांगले 5 चेंडू फेकले होते. 6वा चेंडू ओव्हर पिच मिळाला. अगदी समोर खेळले. फोल्डर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या 6 धावा पाहिल्या गेल्यात. 15 धावा स्कोरबोर्डवरती. चला याच्यानंतर सामना होणार आहे तो बेतवडे आणि खंबालपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर आमच्या आयोजकांशी संपर्क करा. बेतवडे आणि खंबालपाडा. 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या फक्त 15 धावा.
2 खेळाडू बाद झाल्यात. पुन्हा एकदा हरिश्चंद्र म्हात्रे आल्यात, ज्यांनी पॉवर प्लेचे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. एक त्यांचा मेन गोलंदाज आहे, मी मगाशी सुद्धा बोललो की त्यांचा एक मेन गोलंदाज आहे. हरिश्चंद्र म्हात्रे, हरिश्चंद्र तुला काय पाहिजे अजून? पाणी आहे. चला, फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहा मिळतोय. आणि आता डावकुरे आता जे फलंदाज आहेत चितू, त्यामुळे फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना जितू बुरुड हा खेळाडू आपल्याला पाहा मिळतो. पहिलाच बॉल होता, कीपर बीट, चेंडू पाठीमागे चाललाय, तोपर्यंत स्ट्राईकला रोटेट केलं जाते. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली. अद्यापपर्यंत अनुशासित गोलंदाजी टीम चिंचोड्याचा पाडा या संघाने केली आहे. चांगली गोलंदाजी पाहा मिळतो आपल्याला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. पुढे आल्यात, फटका चांगला आहे, डान्सिंग डाऊन द विकेट, फिल्डर होते त्याच्या वाक्याच्या बाहेर, चेंडू षटकार, 6 धावा. जबरदस्त फटका होता. या फटक्यामध्ये नजाकत पाहायला मिळाली. (22 22). पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग केली जातोय, मात्र पुन्हा एकदा परतल्यात पाठीमागे खेळाडू. षटकारानंतर डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हरिश्चंद्र म्हात्रे यांना पाहा मिळतो आपल्याला. पॉवर प्लेमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि आता पॉवर प्ले संपल्यानंतर सुद्धा अद्यापर्यंत एकच षटकार त्यांच्या गोलंदाजी मार्कवरती पाहिला आपण. सुरुवातीला एक चौकार आला पहिल्या ओव्हरमध्ये. फिरून घ्यायचं होतं, चेंडू पाठीमागे चाललाय, तोपर्यंत 1 धाव 22. लेफ्टी रायटी पाहतोय आपण, पाहिजे तसं स्कोर होत नाही आहे सध्या कौसा संघाचा. त्यामुळे त्यांना आता आक्रमक रूप धारण करावं लागेल, कारण या मैदानावरती सातत्याने धावा होतात असं चित्र आपल्याला पाहा मिळतोय. मात्र आता धाबांचा वेग वाढवावा लागेल. लिडिंग एज आहे ते भरपूर उंचावरती गेलात. कॅचिटचा कॉल आहे आणि ते काय कॅच तर सोडला आणि चेंडू चालला आता सीमारेषेकडे. फिल्डर आल्यात तोपर्यंत बॉल बाहेर गेलाय आणि ते पाहतोय आपण 4 धावा.
धावसंख्या झाली 3 ओव्हरच्या सांगतेनंतर 27 धाबा झाल्यात स्कोरबोर्डवरती. मगाशी सुद्धा चौकार आला. 27 धाबा या कमी पाहिल्या जातील का, कारण इथे सातत्याने धाबा होतात. चला खंबालपाडा आणि बेतवडे संघ याच्यानंतर सामना आपल्याला या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. आजचा जो 8चा लॉर्ड्स आहे तर चौथा सामना असेल. या स्पर्धेसाठी पाहतोय आपण ज्याने सडल हाताने मदत केली ते दानशूर दाते आपल्याला पाहा मिळतात. दिवा शहर प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर साहेब रमाकांतजी मडवी साहेब यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेसाठी सडल हाताने मदत केली. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे, माजी नगरसेवक दिवा उपशहर प्रमुख शैलेश शेठ पाटील, दीपक जाधव माजी नगरसेवक, भगवान पाटील समाजसेवक, शंकर म्हात्रे मातार्डीचे आहेत, नवनीत पाटील, त्याचबरोबर चरणदास म्हात्रे जे दातिवलीचे आहेत, अर्जुनबाई पाटील अध्यक्ष 40+ ग्रामीण संघटना, प्रमोदजी मडवी उपाध्यक्ष, विनोदजी मडवी दातिवली, विलास मडवी दातिवली, निलेश म्हात्रे दातिवली, राजेश पाटील दातिवली, हो पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय आपण. हलकसा अपील, पंचांना रेफर करण्याचा प्रयत्न, एजचा अपील होतं, एजचा अपील करण्यात आलं. चौथं षटक गोलंदाज नितेश भोईर. नितेश भोईर यांना पाहतोय. फुल टॉस, ओहो फायदा उठू शकले नाही. 1 मोर डॉट डिलिव्हरी. यस नितेश भोईर उर्फ मॅटी ॲट ओपन नाव आहे त्यांचं. यस चांग हो. चला बेतवडे संघ आणि त्याचबरोबर खंबालपाडा चला टॉससाठी या. हो बिग शॉट, फटका चांगला, स्टन अँड डिलिव्हर, आउट ऑफ पार्क, षटकार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतोय. टॉस करण्यासाठी याचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन संघामध्ये षटकार आलाय भारत गायकरच्या बॅटमधून. भारतचा विचार केला तर षटकार सुद्धा त्याने अद्यापर्यंत 3 मारलेत, मात्र डॉट सुद्धा तेवढा चेंडू खेळलाय, त्यामुळे विचार करावा लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. कॅच कोण टिपणार? ओ यस सुधीर होते. गुड कॅच, चांगला जजमेंट केलं, अगदी चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि कॅच मात्र टिपला गेलाय. बेतवड्याचे कॅप्टन सोपान पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आयोजक तुम्हाला इन्व्हाइट करतात. चला नवीन फलंदाज गणेश म्हात्रे मैदानावरती आल्यात. आता भारत ने 3 षटकात जरूर टोकले. डॉट चेंडू सुद्धा खेळलाय, अखेरकार बाद झाला 22 या धावसंख्येवरती आणि एकूण सांघिक धावसंख्या 27 33 धावा आपल्याला पाहा मिळतात. 3 ओव्हरमध्ये 27 होत्या. गणेश म्हात्रे पुन्हा एकदा बिग हिट केलाय, फटका पसलाय, तोच खेळाडू सुधीर. गुड कॅच नाहीये, आता साधा सोपा झेल होता. ओ थ्रो खराब
तोपर्यंत 3 धावा एकवटल्या घेतात. असं वाटलं की सहजासहजी झेल टिपतील, मात्र नाही, अगदी हातात आला होता झेल. चला कमलाकर तांडेल आल्यात. टीम खंबालपाड्याचे कॅप्टन या. लेफ्टी बॅटर्सला पाहतोय आपण. हां, गोलंदाजाने पाहिलं नाही आहे, फिल्डिंग प्लेसमेंट झालं नव्हतं आणि त्यामुळेच चौथं षटक प्रगतीपथावर पाहा मिळतं. अतिशय चांगला गोलंदाजी राहिली मी म्हणेन या खेळपट्टीवरती सुद्धा टीम चिंचोड्याच्या पाडा संघाची. फटका तर चांगला आहे, फिल्डर उपस्थित आहेत, चेंडू चाललाय दोन्ही फिल्डरच्या अगदी मधून, गॅप मधून चौकार. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला आणि एकूण धावसंख्या 40. 4 षटकामध्ये 40 धावा, 4 मध्ये 40. चला गोलंदाज सुधीर आला. शेवटचं षटक 4 मध्ये 40 झाल्यात कौसा संघाच्या. गणेश स्ट्राईक वरती आहेत. हो, फुलटॉस होता या ठिकाणी, पाहावं लागेल. पंचांकडे रेफर केलाय. बेतवड्याचे विकास पाटील यांचं आगमन झालंय. स्टेजवरती या आणि फलंदाज त्या ठिकाणी पाहावं लागेल, चेक केलं जाईल. चला विकेट क्लीन बोल्ड झाल्यात. फलंदाज फुलटॉस चेंडू होता, फायदा उठवता आला नाही गणेश म्हात्रे यांना आणि फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये. कपिल फौजदार न्यू बॅटर. बा बॉबी तर बाहेरून आवाज देतात. एक कोच आहे त्या टीमचे. सुरुवातीला नावा पाडायचे होते का बाळूबाजी? आता बी आहे ना. मग दोन्ही संघाचे कोच, बापरे, आपल्याला सुद्धा भारतीय टीमला सुद्धा कोचची कमी आहे. टेस्टसाठी पाहिजे आपल्याला. वन डे आणि T20 साठी आहे. साऊथ आफ्रिकेचा मॉर्कल आहे. ओ, यावेळेस चांगला बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे. ज्या खेळपट्टीवरती प्रत्येक सामन्यामध्ये मोठ्या धावा आल्या, मात्र याच तिसऱ्या सामन्यामध्ये थोडासा कमी धावा पाहायला मिळतात.
विकी सेलार यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मोस्ट वेलकम, स्वागत आहे. टीम खंबालपाडा आणि आमचे इक्बालभाई तेली, स्वागत आपलं. हो, फुलटॉस होता, फायदा नाही उठवता आला. चेंडू पाठीमागे चाललाय, वळण घेत असताना फिरलाय चेंडू भवऱ्यासारखा. काय काय करतात, फुटबॉल खेळण्याची तयारी. तिथे 3 धावा, 3 धावा आल्या आणि चौथी धाव. 4 धावा, 4 धावा धावून घेतल्या. पाय मैदानामध्ये 4 धावा. चार धावा आल्या. चौकार अर्थातच एकूण धावा झाल्या त्या आता 45 धावा. अद्याप 3 चेंडूंचा येस 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जितूच्या बॅटमधून लागोपाठ 3 चौकार आले. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल थ्रो आलाय, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. टू गो. 2 चेंडूंचा खेळ अद्याप पर्याप्त आहे. हो, हुक केलाय चेंडूला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. सेकंडचा तर कॉल आहेच, मात्र येथे चौकाराच्या दिशेने चाललाय चेंडू. 3 धावा. हो, पुन्हा एकदा मिळाली असती धाव. 50 कंप्लीट झाली आहे. 50 धावा. वेल प्लेड टीम कौसा संघ. 50 धावसंख्या झालेली आहे. लास्ट बॉल पहा मिळतोय. शेवटचा चेंडू. ओ, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. पंच कोणताही इशारा नाहीये. पाठीमागे सरकले खेळाडू, तोपर्यंत चेंडू गेलाय डॉट. 5 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं सत्र समाप्त झालंय, जेथे टीम कौसा संघाने बॅटिंग करत असताना 50 धावा कुठल्या हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बुवा यांचं आगमन झालंय. स्वागत आपलं. चला आता 50 धावा झाल्यात. 51चं टार्गेट. टॉसकडे बोलूया आपण. टॉस केला जाईल. बोलू भाऊजी. पन्नास धावा झाल्या. जबरदस्त गुणलेखन करतात पिंट्या जोशी. बघा ना, दुहेरी भूमिकेत नेहमी आम्हाला बघायला मिळतात. तर कालूराम पाटील यांच्या शुभास्थ आपण टॉस करूया. चला कॅप्टन विकी या टॉससाठी. टॉस करूया आपण. चला कालूराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. बेतोडे पक्ष. चला कॅप्टन या बेतोडेचे ज्ञानेश्वर पाटील. 51ची गरज आहे. तर जबरदस्त आपण तर वापसी केली चिंचोड्यापाडा 40+ संघाने. 50 धावांपर्यंत थांबवल्या त्या पिंट्या जोशी. याच पहिल्याच मॅचमध्ये 94, नंतर 80 आणि आता फक्त 50. गणेश पाटील बघा इन ॲक्शनमध्ये जबरदस्त खेळ केला होता GPL मध्ये त्यांनी देखील. प्रत्येक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली पिंट्या जोशी. ते सांगणं देखील तेवढंच कर्तव्याचं काम, आपलं गरजेचं काम आहे. टॉस कोणी जिंकलाय?
बेदोडी संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. मला वाटतं कदाचित फील्ड घेतील का बॅटिंग घेतील, अनेक प्रश्न आहेत. सोपान पाटील यांच्या सुपुत्रीचा देखील वाढदिवस आहे. खुशी पाटील हिला आपण प्रथमतः वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. फिल्डिंग खुशी पाटील हिच्या आयुष्यात सर्व काही तिला मिळो याची आपण साईबाबा चरणी आणि एकविरा चरणी प्रार्थना करूया. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना पिंट्या जोशी, आज तुमचा खास दिवस, त्याचाच ना वाढदिवस, आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खुशी पाटील हिला आई जगदंबेच्याने प्रार्थना करतोय तिला उदंड आयुष्य लाभो आणि तिच्या आयुष्यात ज्या ज्या तिने इच्छा बाळगल्या त्या तिला मिळो या एकविरा चरणी प्रार्थना. पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने. चला, कौसा संघाने प्रथम बॅटिंग केली, 50 केल्यात, 51चं लक्ष आहे. शाळकरी मुलं देखील घराकडे वाटचाल करतायत आता, कारण की 1:15 झाला आहे. चला चला लवकर बॅटर पाठवा चिंचोडा 40+ संघ. इथून धावा करायच्यात, 50 झाल्यात, 51चं लक्ष. हे पिंट्या जोशी 2 सामन्यात धावा आल्या, पण या सामन्यात थोडंसं धावा कमी आल्यात. तर एक नियंत्रण गोलंदाजी झाली चिंचोडा 40+ संघाने. सुधीर पहिल्या षटकात धावा आल्या, तब्बल मारुतीने टाकलं 6. काय गोलंदाजी केली. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं 9. आपण बघितले तर 9 धावा आल्या. हरिश्चंद्रने 10 दिल्या आणि विकेट मिळाला नाही. तिसऱ्या षटकात आपण तर नितेश भोईरने फक्त धावा दिल्या 9 आणि शेवटच्या षटकात धावा आल्या 10. म्हणजे 10 पेक्षा कोणी जास्ती धावा दिल्या नाही. खूप चांगली गोलंदाजी, परफेक्ट गोलंदाजी बघायला मिळाली. सलामीची जोडी विनोद आणि आपण पाहू शकता हरिश्चंद्र, एक अष्टपैलू खेळाडू. चला आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी जरा मंगेश पाटीलशी संपर्क साधा, मंगेश शेलारशी संपर्क साधा. मंगेश शेलारशी आपण संपर्क साधायचा आहे. ऐतिहासिक सफरा मैदान आपण पाहू शकता. NTC अक्षय प्रणय बेडेकर हे आपण मैदान खूप चांगली कामगिरी करत आहेत. अक्षय आमचे कॅमेरामॅन आहेत, तर ऑपरेटर प्रणयला आपण पाहू शकता. सिक्सरचे चेंडू कधीही जातात. पप्पूने पहिल्या मॅचमध्ये 63 धावा केल्या, 45 केल्या, आणि त्यानंतर बकासूरने म्हणजे हरेश केनीने. पण मॅच जबर झाली. हेडुटने संघाने त्यांना थोडंसं घामाघूम केलं होतं. चला, 51चं लक्ष घेऊन उतरले सलामीची जोडी विनोद आणि आपण बघता हरिश्चंद्रला पाहू शकता. हरिश्चंद्र एक जबरदस्त खेळाडू या संघाचा. 10.2च्या सरासरी धावा करायच्या आहेत. पंच देखील आपण पाहू शकता दीपक आणि आपण शशांकला पाहू शकता. सातत्याने आपण तिसरी मॅच ते कव्हर करत आहेत. प्रचंड अनुभवी खेळाडू. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो पंच कोणाला नेमत, ज्याने क्रिकेट खेळला, ज्यांना क्रिकेटचा अनुभव, अशाच व्यक्तीला आपण पंच नियुक्ती करू शकता. आणि पिंट्या जोशी बघा, आमचे गुणलेखन देखील खूप चांगलं काम करतात. स्वतःचा त्यांचा स्कोअर कार्ड देखील आहे आणि एक चांगले समालोचक देखील आहे. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेरला बॅटर आपण हरिश्चंद्र पाहू शकता. प्रणय 2 स्ट्राईकला आपण विनोदला पाहू शकता. विनोद भोईरला आपण पाहू शकता. 2 हे बॅटर अष्टपैलू खेळाडू. पश्चात क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला तर कौसा संघाच्या माध्यमातून गणेश मात्रे. कौसा म्हटलं तर आमचे सुप्रसिद्ध सेकडेवाले शिवराम टाकले आज आपल्यात नाही आहेत, पण कुठेतरी त्यांचा देखील मला वाटतं ह्या गावाशी भरपूर चांगलं नातं आणि सर्व खेळाडू देखील त्यांचा आदर करतात. ओ, पहिला चेंडू फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय टर्न करत मिड विकेट सीमारच्या पार चौकार. फुल टॉस मिळाला. पहिला चेंडू आणि हरिश्चंद्र मात्रे त्यासाठी तयार होता. पहिल्या चेंडू तो श्री गणेशा ओपन करतो आपला आणि संघाचा. फुल टॉस मिळाला. फुल टॉस मिळाला ना की ग्रामीणचे खेळाडू मागे पुढे काही बघत नाहीत. पॉवर प्ले असो का पॉवर प्ले नसो, आणि तेच केलं हरिश्चंद्र. चौकाराने इरादे स्पष्ट केले. खातं उघडलं यावेळेला हरिश्चंद्रने. गणेश म्हात्रे पैसा इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतो. अभय चला चेंडू लवकर द्यायचा. कदाचित पत्र्याच्या त्या साईडला चेंडू गेला असावा. हे मैदानं हल्ली पिंट्या जोशी आपल्याकडे राहिलीच नाहीत. या विभागात आहेत तरी मैदानं. आपल्या जिकडे बघायला गेलं तर रेल्वे मैदान, बागशाळ मैदान, 6व्या मजल्यावर गेल्यावर कुठेतरी तुम्हाला चौकार मिळतो. नाही तर 1-2च खेळायचे. रेल्वे मैदान मागे डिक्लेअर. एकच साईडला फक्त क्रिकेट मिळत नाही खेळायला. 3 साईडलाच तुम्हाला बॅटिंग करायची असते. ऑफ साईड आणि ऑन साईड. गणेश हो, चांगला फटका. हो 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 हो, काय क्षेत्ररक्षण केलं बघा फॉलो थ्रूमध्ये गणेशने. स्वतःला झोकून दिलं खेळपट्टीवर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 5 धावा दाफलगती लागल्यात. ते कौसा संघ देखील आपण बघितलं तर यावर्षी आपल्या असोसिएशनमध्ये आला. नवीन संघ, रेग्युलर संघ खूप चांगली कामगिरी करतो. ओमकार ज्युनियर असतील, सिनियर असतील.
खूप चांगली कामगिरी केली जाते. गणेश पुण्याचा गोलंदाजी मार्क राईट राऊंड कडे मार्क होतो स्ट्राईकला विनोद. ओ पूल केला या वेळेला झेलची शक्यता आहे पण शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक डोक्यावरनं चेंडू वेगाने चाललाय पाठलाग करतायत 3-3 क्षेत्ररक्षण पण अधिक वेगाने चेंडू सीमारेषा पार चौकार. 9 धावा. दोन्ही बॅटरने पिंट्या दोषी बघा बॅटर दोन्ही आहेत त्यांनी चौकारांनी खातं उघडलं. अभय देखील आले आहेत बघा प्रचंड मेहनत राहिली अभय पाटीलची देखील. दोस्त क्या 9 पिंट्या जोशी दोन्ही बॅटरांनी चौकाराने खातं उघडलं. आत्मविश्वास त्यांचा वाढतोय. इक्बाल तेली सोपान पाटील देखील आले त्यांच्या कन्येचाच वाढदिवस आहे खुशी पाटील हिचं तिला आपण सर्वजण मिळून फुल टॉस फायदा उचलत नाहीये. पंच नोची खूण करतायत यावेळेला म्हणजे येणारा चेंडू फ्रीट मुपका चंदन घिस मेरे नंदन. आत्ता पायचा इथून चंदन घिसतोय की हरेश धावा करतोय. जेव्हा जेव्हा फ्रीट चेंडू आलाय पिंट्या दोषी काहीतरी घडलंय मैदानावर. 11 धावा धावफलक पाहू शकता आपण. गणेश फुलटॉस टर्न केलाय डिप स्क्वेअर लागला चेंडू वेगाने चाललाय पंचांचा इशारा येतोय षटकार. 17 धावा धावफलकावरती. 17 धावा पिंट्या जोशी लागले आहेत. हरेश खूप चांगली बॅटिंग करतो. हरिश्चंद्र विरोध देखील त्याला तेवढी साथ देतोय. गणेश पुणे ऑन साईडला टर्न केला डाऊन दी ग्राउंड विकेटला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅकअप आहे चांगलं वाईडिश लॉंगरवरनं क्षेत्ररक्षक आलाय. एकच धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं पिंट्या. जर विचार केला तर पहिल्या 2 सामन्यात खूप धावा आल्या 94 झाल्या 80 देखील झाल्या पण त्या चेस झाल्या नाहीयेत. गणेश फुलटॉस आडव्या बॅटने खेचला झेलची शक्यता बॅटर बाद शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॅटर बाद झालाय इथे झेल देऊन. विजयने खूप चांगला झेल घेतलाय कारण फटक्यामध्ये ताकदच नव्हती. कदाचित तुम्हाला जर पॉवर प्ले फोडायचा असेल तर मोठे फटके मारावेत लागणार आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला विजय टाकलेली खूप चांगला झेल घेतलाय बॅटर बाद. नवीन बॅटर कोण येतोय नवनाथ येतोय म्हणजे 2 बंधुराज आता मैदानावर. माताडशर 40+ क्रिकेट संघ मातार्डी 18 धावा. षटक संपलंय 18 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज आलाय भारत गायकर आलाय एक जबरदस्त खेळाडू. भारत पाहायचं कशा प्रकारचा गोलंदाजी होतं. पहिल्या षटकात काय घडलं ते महत्त्वाचं P2 मध्ये घडवायचं आहे. तर 2 आपण बॅटर पाहू शकता यावेळेला. नवीन बॅटर आलाय 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता नवनाथ नाही आला नितेश भोईर आलाय. नितेशने देखील चांगली गोलंदाजी केली होती. चला चला एकत्र येऊ नका कौसा संघ जरा थोडंसं सहकार्य करा. पिंट्या जोशी जर तुम्ही सर्वच मिळून जर संघ नायक बनले कॅप्टनशिप करायला लागले तर फील्ड एक्सेशन लागणार नाही तुमची. एकानेच कोणतरी लिडिंग करायची असते. भारत गायकर गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा इनकडून स्ट्रायकरला हरिश्चंद्रला आपण पाहू शकता ज्या बॅटमध्ये एक षटकार देखील आलाय. ओ चांगला चेंडू यावेळेला बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. 1 धाव कंप्लीट केले ते. विकेटच्या मध्ये खूप वेगाने धावतात बघा हरिश्चंद्र. धावसंख्या धावफलकात ते आपण पाहू शकता 19 51ची गरज आहे 19 झाल्यात 32 अजूनही करायचे आहेत. 23 चेंडू मध्ये स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता 3ऱ्या क्रमांकावरती नवनाथ नितेश नवनाथ नाहीला नितेश आलाय कारण पिंट्या जोशीने नवनाथ लिहिलंय. नितेश चेंडू लाईन पावी लागणार यावेळेला. वेग प्रचंड होता पंच वाईट शिकून करतायत. दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटई गुड डिसिजन. खूप चांगलं डिसिजन बघायला मिळतं. भारतला इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. नाव खूप चांगलं आहे आपल्या देशाचंच नाव आहे त्यांचं. उडवलाय उंच गेलाय कव्हरच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा योग्य वापर. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय सीमारेषा पार चौकार. धावसंख्या धावफलकात 24
51चं लक्ष असताना 24 धावा धावफलकातील लागल्या आहेत. चोवीस धावा धावफलकातील. भारत गायकरला इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकात 18 आल्यानंतर थांबवणं धावा फार गरजेचं आहे. पिंट्या जोशी अपकमिंग टुर्नामेंट सागावची स्पर्धा 18, 19, 20, 21 त्यानंतर फेब्रुवारीची स्पर्धा अजून एक. ओ फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 कारण का 26, 27, 28 फेब्रुवारी मला वाटतं ती 40+ सर्वात शेवटी स्पर्धा शेवटची असते सागावची. 36 संघ 3 दिवसात खेळतात पिंट्या. यावर्षी देखील आपण आता 48 आपल्याला इनेक्शनमध्ये संघ बघायला मिळतील. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. मिडॉनला बीट करून चेंडू वेगाने चाललाय गोळीच्या वेगाने. थांबवण्यात यश मिळाला नाही. चेंडू सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 30. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. कौसा संघ एक नवीन संघ तयार झालाय. काय हरकत नाही. चुका होणार आहेत. जसं मी स्पर्धा खेळाल तसा तुम्हाला नक्कीच अंदाज येईल कशा प्रकारे कोणता संघ खेळतो. त्याचा अंदाज येईल कोणता बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करतो. चांगली बॅटिंग करतो यावेळेला आपण पाहू शकता. नितेश भोईर 3ऱ्या क्रमांकावर पाठवलं आहे. कधी नवनाथ येतो नेहमी 3ऱ्या क्रमांकावर किंवा प्रकाश सलामीला येतो पण प्रकाश सलामीला आला नाही. आज हरिश्चंद्र आला, विनोद आला. बॅटिंग ऑर्डर कुठेतरी बॉबीने चेंज केले. कोच आहेत भारत गायकर. हा चेंडू यावेळेला टर्न करायचा होता. टोला चेंडू लागलाय 30 सर्कलमध्ये. आपण बेहतर शॉर्ट कव्हर रिजनमध्ये जातोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकात 31. पिंट्या जोशी काल आम्ही वाकलनची स्पर्धा कव्हर केली. 17 वर्षाचा खेळाडू आहे. कासगावचा होता. छोटा मुलगा होता. हो बॅकपुढे जाऊन कट करायचं होता. षटक संपलं. काय गोलंदाजी केली त्या खेळाडूने. 3 वेळा मॅन ऑफ द मॅच मिळाली त्याला आणि 3 वेळा त्यांनी स्पेल टाकले ना. षटकार जायचं त्याला पहिल्या चेंडूवर पण नंतर धावा 7-6 7-6 असाच टाकत होता तो. गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी केली. इम्प्रेसिव्ह केली गोलंदाजी त्यांनी. खूप चांगली कामे. बघा धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 2 षटकासमध्ये 31. 20ची गरज आहे येणाऱ्या आपण इतर 18 चेंडूंमध्ये. संदीप भोईराज तुम्हाला मला वाटतं धावत असणार आहे सोपान पाटीलकडनं. नाही 2 आपला योग आहेत. त्यांच्याच समोर बघितलं तर सप्ताह देखील आहे. ज्याला व्हेज खायचा तो सप्त्यामध्ये जाईल. ज्याला नॉनव्हेज खायचं ते सोपान पाटीलला भेटतील. नाही त्यांच्या कन्येचा वाढदिवस आहे. मला वाटतं सोपान पाटीलची लाडकी कन्या खुशी पाटील. प्रत्येकाची पिंट्या जोशी एक आवडती वस्तू असते ना. काही कांची गाडी असते, काही कांची मुलगी असते, काही कांचा मुलगा असतो, काही कांना आणखीन काही आवडतं, काही कांना बॅट आवडते. गणेश प्रत्येकाची निवड झालीच पाहिजे. कपिल येतात आणि वस्तू आवडणारी असतं तिला माणूस खूप जपतो. 31 धावफलकावर ते लागलेत. 20ची गरज. 18 चेंडू 20. समीकरण सोपं झालंय. जयेंद्र पाटील देखील येत आहेत. नाही सोपान पाटील यांच्या कन्येचा वाढदिवस आहे. क्या बात आहे. सोपान पाटील मला वाटतं नारायण पाटील पण येत वाटतं. क्या बात आहे. फिटनेस बघा किती जबरदस्त. येत आहेत हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. गोलंदाजी मार्कवर कोणी बॉलर कपिल फौजदार आलेत. कपिल फौजदार पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले संपलाय. सायकेलला आपण नितेशला पाहू शकतो. नितेश जबरदस्त बॅटिंग करतोय. चला लवकर जरा वेळ कमी घ्या. वेळ कमी घ्या. तुम्हालाही संध्याकाळी चांगली पूर्ण षटकं खेळायला मिळतील. कपिल हो चांगला चेंडू फिरवला. यावेळेला बाहेर काढलाय लेग ब्रेकच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली झाली आहे. कपिल फौजदार गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्राईकला नितेश भोईरला आपण पाहू शकता. फुल टॉस चुकीला माफी नाहीये.
चेंडू गेला यावेळेला लॉंगलेटच्या दिशेने. पंचांचा इशारा, तो षटकार. पहिला चांगला लेग ब्रेक टाकला, पण आता नंतर मात्र थोडंसं त्यांनी काहीतरी वेगळं करायला गेले. फुलटॉस पडला आणि चेंडू गेला लॉंगलेटच्या दिशेने. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 37 धावा. 37 धावा. पिंट्या जोशी हळूहळू आपण तर चिंचोडापाडा 40+ संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. संत सुरुवात केली. हरिचंद्र म्हात्रे बघा खेळपट्टीवर थांबलाय. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. मिड ऑफ वरून चेंडू येतो लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव. धावसंख्या 10 फलक ते पण पाहू शकता. चेंडू आला बघा. मॅच बॉल आला बघा. मॅच बॉल आलाय. 38 धावा. म्हणजे पिंट्या 13 धावींची गरज आहे. गुरुनाथ पाटील देखील येतात, एक सिनियर खेळाडू. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. हरी बघितलं ना पिंट्या जोशी या संघाचा मास्टर माइंड खेळाडू. थांबतोय तो खेळपट्टीवर. कपिल. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. मिड ऑफ वरून चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफला येतोय. एक धाव कंप्लीट केले. ते हरीला माहिती आपण विकेट इथून मात्र सहजतेने मॅचमध्ये कमबॅक केलंय. अजूनही पिंट्या जोशी बघितलं ना तर 12 धावांची गरज आहे. त्यामुळे संत वाते इंद्रायणी आपल्याला क्रिकेट बघायला मिळत आहे. सिंगल डबलवर जास्त करून आता भार दिला जातोय चिंचोडापाडा 40+ संघाच्या माध्यमातून. कपिल फौजदार. स्टॅकला नितेश भोईर. पूल केला यावेळेला डाऊन डी ग्राउंड. मिडॉनने चेंडू चालला याला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावस संख्या 41 10ची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. म्हणजे अजूनही विचार केला तर 13 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. एक षटकार आला कपिलच्या अगेन्स्ट. नितेश स्ट्राईक केला. बॅकपड गेलाय. पुन्हा एकदा पंच केला यावेळेला. मिड ऑफ वरून पुन्हा एकदा चेंडू चाललाय. एक्स्ट्रा कव्हरनं क्षेत्ररक्षक आले. चेंडूला फीड करतायत. एकच धाव. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 42. षटक संपलंय. वैभव पाटील यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. पाण्याची मागणी केली जाते. टॉस देखील झालाय. बेतोडे सगळं टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पिंट्या जोशी. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि धावा हव्यात फक्त आणि फक्त 9ची गरज आहे. कारण का गोलंदाजी खूप चांगली केली. हरिचंद्र भोईर आपण आता हरिचंद्र म्हात्रे मास्टर माइंडचं काम करतो. खेळपट्टीवर थांबला आहे. त्याला माहिती आहे इथून विकेट जाता कामा नाही आहे. बॅटिंग ऑर्डर आहे अजूनही सुधीरसारखा एक अष्टपैलू खेळाडू या संघाकडे. गेल्या वर्षी खूप चांगली कामगिरी केली होती आणि यावर्षी देखील त्यांनी चांगली आपण तर कदाचित मला वाटतं चिंचोडापाडा 40+ संघ पहिलीच एंट्री खेळत असावा. त्यामुळे त्यांनी संयमाने सुरुवात केली. शांततेने सुरुवात केली. गोलंदाजी खूप चांगली केली. अचूकता भेदकता बघायला मिळाली. धावा झाल्या 10 फलकाती 42. आता प्रशांत भोईर अँड कंपनी बघा थोडंसं विचारमय करते कशा प्रकारे बेतोडे संघाविरुद्ध. बेतोडे संघाचा पण मला वाटतं पहिलीच प्रवेश असणारी पहिलीच एंट्री असणार आहे. आणि आज त्यांच्यासाठी एक वेगळी बाब काय तर नारायण पाटील देखील इनमध्ये आहेत. क्या बात आहे. एक काळ गाजवला त्यांनी. सोपान पाटील रेग्युलर क्रिकेटमध्ये बऱ्याचशा ते देखील बाहेर जाऊन खेळले क्रिकेट. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. चंद्रकांत स्मृती आपण तर टी शर्ट ज्यांनी दिले आहेत ते म्हणजे मुकेश चंद्रकांत पाटील आणि महेश चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून टी शर्ट प्राप्त झाले आहेत 40+ संघाला. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. संदीप भोईरने देखील जबरदस्त खेळ केला होता GPL मध्ये. तर येणारे 12 चेंडू आणि 9ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर कोण येतो. पुन्हा एकदा भारत आलाय. भारत गायकर आला. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. हा स्पेल आता चांगला टाकावा लागणार आहे त्यांना. विकी शेलर आणि कंपनीला बॅटिंग करायची. इक्बाल तेली नेहमी या संघाला सहकार्य असतं. कोचिंग करत असतात. स्कोअर देखील टॅली करत असतात सातत्याने. भारत गोलंदाजी मार्कवर टाकला. नितेश भोईरला आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतो नितेश देखील. चांगला चेंडू बॅटरमॅन काढला. या वेळेला ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला होता. एक धाव कंप्लीट केली. पाच दुसरी घेतात का. हरिचंद्र नकार देत आहेत. हरिचंद्रला स्ट्राईक पाहिजे. धावा झाल्यात 43.
विजयापासून फक्त दूर आहे ते 8 धावा. येणारे 11 चेंडू 8ची गरज आहे. भारत गायकर पुणेदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो स्ट्रायकला हरिचंद्र म्हात्रे. ओ उडवलाय फटका खूप चांगला आहे स्टँड अँड डिलीवरच्या माध्यमातून. सरळ चेंडू येतो यावेळेला सीमारेषा पार. षटकार. काय फटका आहे. ग्लोरस टायमिंग. सरळ बघा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू आला. खूप चांगला फटका. पददाली त्याचा वापर केला. हॉफ वाली करून सरळ चेंडूला फेकून दिलंय. सरळ आमच्या व्यासपीठासमोर खूप चांगली बॅटिंग करतोय. 49 धावा फक्त 2ची गरज आहे. भारत. ओ क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चालला यावेळेला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. विजय संपादन केला जातोय. एक मोठा विजय संपादन केलाय 9 चेंडू राखून. खूप चांगला खेळ केला आणि या सामन्याचा मान ऑफ द मॅच लगेच पिंट्या जोशी आम्हाला घोषित करतीलच. पण कौसा संघ तुम्ही या स्पर्धेत आलात. या स्पर्धेत खेळण्यासाठी आपली मंजुरी दाखवली, शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मान ऑफ द मॅच लगेच आम्ही घोषित करतोय.